अध्यक्ष महाराज, आपल्या संमतीने एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी उपस्थित करतोय। काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात माजलगाव ते धारूर या प्रवासाच्या दरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडून आणला। याच्या अगोदर अध्यक्ष महाराज माननीय लक्ष्मण हाके यांच्या सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीव घेणा हल्ला झाला। अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले। आजही तो व्यवस्थित रित्या चालू शकत नाही। अध्यक्ष महाराज, या प्रकरणात दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आणखीन एकही आरोपी पकडला गेलेला नाही। अध्यक्ष महाराज, त्यानंतर पुन्हा ॲडव्होकेट मंगेशांवरती हा हल्ला, त्याच्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावरती 2-3दा हल्ले, यापुढे जाऊन वाघमारे यांच्यावरती हल्ला। म्हणजे कुणीही एखादं सामाजिक आंदोलन करणारा नेता किंवा कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये सामान्यरित्या फिरू शकतो का? एवढी वाईट अवस्था झालेली आहे। मी तर याच्या पलीकडे जाऊन म्हणेल अध्यक्ष महाराज की सामाजिक समताच पूर्णपणाने या महाराष्ट्रातली संपली आहे। आणि या ठिकाणी एकमेकाला मारल्यानंतर सोशल स्टेटस ठेवलं जातं, त्याला योद्धा सोशल मीडियावरती पुकारलं जातं आणि अटक होत नाही। हे दुर्दैव आहे। एका भावाला जर शिक्षा झाली दुसऱ्या भावाला व्हायला पाहिजे, सारखा गुन्हा असेल तर। म्हणून याबाबत अध्यक्ष महाराज आपल्या संमतीने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडतोय। आदरणीय मुख्यमंत्री साहेब इथे आहेत, मी विनंती करतो की आपण यामध्ये तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।